पाठीवरची थाप आणि डोक्यावरून फिरणारा हात हा आईपेक्षा कोणाचा प्रिय वाटूच शकत नाही. आणि म्हणून म्हणतो, आईला पर्याय नाही. कधी न संपणारा आकाश आणि कणाकणामध्ये असणारा ईश्वर म्हणजे आई. तुम्हाला माहीतच असेल की एखाद्या रखरखत्या वाळवंटामध्ये एक दुर्मिळ बहरलेलं झाड असतं. चिमुकल्या पाखरांनी त्या सावलीमध्ये एक घरटं बांधलेलं असतं. कालांतराने ते झाड सुकून जातं. पाखरांना असलेला सावलीचा आधार निघून जातो आणि मग तेच पाखरू सैरा वैरा होऊन त्या सावलीसाठी त्या रखरखत्या वाळवंटात उन्हात पळतं ना, तसंच काहीसं माझं आणि माझ्या कुटुंबाचं. म्हणून सांगतोय, ज्यांच्यापाशी ते आईरूपी झाड आहे ना, त्यांनी ते नीट जपावं, त्याच्या सावलीमध्ये निजावे. तर ते सुकून गेलं ना की आपण मनापासून देहापर्यंत पूर्ण घरटं उजाड पडतं आणि आपण सैरा वैरा होऊन कुठे पळतोय हेच आपल्याला कळत. म्हणून त्या झाडाला नीट जा.